बसायला तुम्ही आलेले नाही कानाकोपऱ्यातून, तर आता या बैऱ्या शासनाला जर ऐकायचं असेल तर इथं बसून भागणार नाही. दत्ताभाऊ डायरेक्ट सगळ्यांनी उठा आणि गेट तोडून चला विधानसभेवर डायरेक्ट. चला आता, चला उठा, सगळ्यांनी उठा. यायचंय का नाही तुम्हाला? काही तर बसायचंय सांगा मला. मी तर चालली विधानसभेवर. चला तुम्हाला पाहिजे, ज्यांना यायचंय त्यांनी चला, ज्यांना घरात बसायचंय त्यांनी इथं बसून राहा. चला विधानसभेवर जाऊ. आताच्या आता मुख्यमंत्र्यांना जा विचारू. चला. हर 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 महर्षी वाल्मिकी ऋषींचा, वीर राघोजी भांगरांचा, वीरांगना झलकारी बाईंचा, वीर तानाजी मालुसरेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी जमात बांधवांचा हर 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 हर. अरे गली गली में शोर है, आदिवासी आमदार शोर है. अरे गली गली में शोर है, अरे गली गली में शोर है, आदिवासी मंत्री शोर है, गली गली में शोर है. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय? अरे या आदिवासी मंत्र्यांचं करायचं काय? हर 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 हर. आज एवढ्या वर्षापासून आपण अन्याय सहन करतोय, निमूटपणे अन्याय घेतोय. आज जरंगे पाटील इथं उपोषणाला बसतात, त्यांना 5-5 दिवस इथं सर्व उपोषणाची सोय होते. कारण की त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांचं सगळं काही, त्यांचं पूर्ण प्रोसेस त्यांचे. आमचं कोण आहे? आमचं कोणी आमदार नाही. आम्ही आदिवासी पिचलेले, गंजलेले, अन्यायग्रस्त वर्षांवर्षापासून स्वातंत्र्य मिळायला 75 वर्ष 78 वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा आम्ही इथं वंचित आहोत. आम्हाला साधं उपोषणाला इथं भाऊ उपोषणाला परवानगी मागतायत, तर इथं रात्री उपोषणाला सुद्धा हे परवानगी देत नाही. जरांगे पाटील भाऊंना एक न्याय आणि आमच्या दत्ता भाऊंना वेगळा न्याय. मागच्या वेळेस जरांगे पाटीलांचं इथं उपोषण होतं, मी देखील त्यांच्याबरोबर इथं 9 दिवस उपोषण केलं, परंतु जरांगे पाटीलांना इथं राहायची परवानगी होती आणि एक महिला असून मी 9 दिवस उपाशी बसलेली होती पाण्यावर, तरी मला रात्रीच्या CST स्टेशनवर झोपायला जावं लागायचं. इतकं निर्दयी हे सरकार आहे. हे एकाला एक न्याय, दुसऱ्याला वेगळा न्याय, उच्चवर्णीयांसाठी वेगळा न्याय आणि आदिवासी जमातींसाठी वेगळा न्याय. त्यातल्या त्यात आमचे नालायक आदिवासी मंत्री आणि नालायक हरामखोर आमचे आदिवासी 25 आमदार जे आमच्याच जीवावर निवडून येतात, जे आमच्याच संख्येवर निवडून येतात, जे हरामखोरी खासदार जे आमच्याच संख्येवर खासदार होतात, जे आमच्याच संख्येवर आदिवासी मंत्री आणि खासदार होतात, आणि जेव्हा न्याय द्यायची वेळ येते, जेव्हा देण्याची वेळ येते, त्यावेळेस आम्हाला वंचित ठेवतात. असे महापापी हे 25 चांडाळ चौकडी आदिवासी चोर आमदार, 25 आणि 4 खासदार आदिवासी आणि आदिवासी मंत्री यांचा आम्ही धिक्कार करतो. वेळोवेळी त्यांना धिक्कार करतो, वेळोवेळी त्यांचा निषेध करतो. पण किती दिवस आंदोलन करायचे, किती दिवस उपोषण करायचे, किती दिवस मोर्चे काढायचे? अरे आमच्यासाठी, आमच्याकडे मोर्चासाठी कोणता फंड नाही. तुम्हाला फंड भेटतात, मोठ्या मोठ्या मोर्चांना फंड येतो, तेव्हा मोठे मोर्चे होतात. आमचे लोक बिचारे भाकरी बांधून महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यातून आमच्या बंधू भगिनी इथे येतात. त्यांच्या बिचारे रेल्वेने येतात, कसे येतात आम्हाला माहिती. आम्ही कशा पद्धतीने मोर्चांचं नियोजन करतो. पण या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी सगळ्यांना समान अधिकार दिलेला असताना देखील आम्हाला वंचित ठेवण्याचं पाप जर हे राज्यकर्ते करत असतील, वेळोवेळी करत असतील, तर या लोकशाहीमध्ये लाजिरवाणी गोष्ट याशिवाय कोणती नाही. संपूर्ण भारतभर आमच्या आदिवासी कोळी लोकांना, आदिवासी तसेच SC तसेच ST मध्ये आम्हाला गणलं जातं. सगळ्या प्रकारच्या सुविधा प्रत्येक राज्यामध्ये भेटतात. फक्त महाराष्ट्रात राज्य असं आहे की तिथं आदिवासी टोकरे कोळी, माझ्या कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी या कोळी जमातींवर निरंतर अन्याय होतोय. आणि कोळी हा ट्राईब मध्ये असताना केंद्राच्या यादीमध्ये देखील महाराष्ट्र शासन इथं भेदभाव करतं आणि सगळ्यांना आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. यांना एकच सांगणं, जर तुम्हाला आतापर्यंत आम्हाला अधिकार दिला नाही तर आम्ही नक्षलवादी व्हायचं का? मागच्या वेळेस देखील मी प्रश्न विचारला होता, आदिवासी कोळी लोकांना तुम्हाला नक्षलवादी करण्याचा विचार आहे का? आमचा वाल्या कोळी कुऱ्हाड हातात घेऊन त्याने रांजण भरले होते 7. आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका. या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीवर आमचा विश्वास ठेवून आम्ही आतापर्यंत जगत आलो, लढत आलो. पण किती लढण्याला मर्यादा आहेत, सहन करण्याला मर्यादा आहेत. आमची मर्यादा अतिशय संपलेली आहे. जर तुम्हाला आमचं म्हणणं योग्य नसेल तर आम्हाला काढा ना, तुम्ही बाहेर काढून टाका ना.
देतो, तर तुम्ही देताना आम्हाला का देत नाही? याचा अर्थ इथं फक्त भ्रष्टाचार हे मुख्य कारण आहे. कारण आदिवासी जो निधी येतो आदिवासींचा, तो आमच्या संख्येला धरून येतो आणि तो संख्येला धरून आलेला निधी हडप करण्यासाठी कोणतंही सरकार येऊ द्या, हे हडप करण्यासाठी आम्हाला न्याय मिळू देत नाही, हे मुख्य कारण आहे. आणि याच कारणाला धरून आतापर्यंत आमच्यावर अन्याय आहे. पत्रकार बांधवांना ही विनंती की त्यांनी हा मुद्दा सगळ्यांसमोर मांडावा आणि आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करा. आता आपण सगळ्यांनी गेट ओलांडून आपण विधानसभेकडे निघू आणि विधानसभेवर हा मोर्चा घेऊन जाऊ. इथं बसून काहीच फायदा नाही आपल्याला. मैदान